लग्नानंतर प्रत्येक मुलगी खुश दिसते, पण तिच्या मनामध्ये ना एक सतत काळजी असते. ते म्हणजे माझ्या आई-वडिलांचं कसं होणार? वयाच्या 19व्या वर्षीच माझं लग्न झालं आणि त्यावेळेस एवढा समजूतदारपणा पण नव्हता. पण आई-वडिलांनी जे कष्ट केलेत ना आमच्यासाठी, ते अजूनपर्यंत माझ्या डोळ्यासमोर आहेत. मग मला कधी-कधी खूप जास्त रडायला यायचं. जरी आठवण आली ना, तर वाईटसुद्धा खूप जास्त वाटायचं आणि सतत तेच म्हणत यायचं, की माझ्या मम्मी-पप्पांचं कसं होणार? पण जसं-जसं माझा मोठा भाऊ समजूतदार झाला ना, तसं-तसं माझं सगळ्याच गोष्टींचं टेन्शन गेलं आणि आता कोणत्याच गोष्टीची भीती माझ्या मनामध्ये नाही आहे. तसं तर माझा भाऊ माझ्या लग्नाच्या आधीपासूनच जॉब करत होता. थोडे दिवस त्याने पुण्यामध्ये पण जॉब केला होता. पण मला असं वाटायचं, की जसं मी छोटी आहे, तसा तो पण छोटा आहे. त्याला पण काय एवढा समजूतदारपणा असणार आहे. पण हां, आत्ता-आत्ता समजायला लागलं की तो एवढा चांगला मुलगा, चांगला भाऊ आणि त्यापेक्षाही जास्त चांगला मामा कधी झाला नाही, हे आम्हाला समजलं नाही. पण खरंच सांगते, ह्या गोष्टीचा खूप जास्त अभिमान आहे. तर त्याचाच आज बड्डे होता, त्यासाठी आम्ही तिकडे गेलो होतो. त्याला छानसं गिफ्ट घेतलं आणि आज आमचं बाहेर जेवायला जाण्याचाच प्लॅन होता. पण मम्मी-पप्पा अजूनही बाहेर जेवायला जायला तयार होतच नाहीत. म्हणजे त्यांना किती जरी मनवलं ना, तरी पण नाही म्हणजे नाहीच असतं. सकाळीच मटण आणलं होतं, ते खाल्लं. संध्याकाळी मस्त अशी साधी सिंपल बिर्याणी बनवली होती आणि चिकन 65 बनवलं होतं. त्यालाही मित्राचे बाहेरून कॉल येत होते, की केक कट करायला ये. त्यामुळे आम्ही गडबडीमध्ये घरातलं सेलिब्रेशन केलं. त्यानंतरनं तो बाहेर गेला. आल्यानंतरनं जेवण केलं आणि असा संपवला आजचा हॅपीली दिवस.